जेव्हापासून या घरात आलोय ना आपण, तेव्हापासून मी माझ्या फील्डमधले ना खूप जॉब शोधायचे प्रयत्न केले. खूप वेगवेगळ्या कंपनीजला व्हिजिट केलं, खूप वेगवेगळ्या लोकांना जाऊन भेटलो सही. पण सगळ्यांना ना फक्त माझ्या नावात इंटरेस्ट होता. कोणालाच माझ्या स्किल्समध्ये, माझ्या नॉलेजमध्ये इंटरेस्ट नव्हता. इंटरेस्ट होता तर तो फक्त आणि फक्त जहागीरदारांच्या क्लायंट बेसवर. आणि मी का म्हणून माझ्याच कंपनीला बिट्रे करायचं का वागू मी असा? म्हणून मग नाईलाजाने मी वेगळ्या फील्डमधले काम शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एक्सक्यूज मी सर, काय पाहिजे? मला जरा काही काम होतं. कुठलं काम आहे का तुमच्याकडे? गणित येतं का तुला? ऑफकोर्स येतं. या आधी कुठं काम केलं तर? सर मी सुपरवायझर होतो सर, जहागीरदार इंडस्ट्रीज मध्ये. मग ठीक आहे, तुला काम दिलं. आणि हे काय हिशोबात तर गडबड आहे. अरे 2000 जास्त दिलेत, कुणाला गेले जास्त पैसे? नाही सर, त्याच्या बाबतीत पण लिहिलंय तिथे, एका कामगाराला गरज होती पैशांची म्हणून मी त्याला ऍडव्हान्स म्हणून काही पैसे दिले. अरे चुना लावला त्यानं, चुला. सर हे बघ, पैसे आणल्याशिवाय मला तोंड दाखवायचं नाही. चल निघ. तुम्ही कुठल्या टेम्पो बद्दल बोलता? कामगारांचा टेम्पो येतो त्याची. अच्छा, काय असतं त्या टेम्पो मध्ये? म्हणजे कसं आहे, सिक्युरिटी एजंटसाठी एक टेम्पो येतो, मग ज्यांना कामं पाहिजे असतात त्या टेम्पोमध्ये बसायचं आणि कामाला जायचं. साहेब, हाच तो नवीन मुलगा आलाय तो. जा तू. हॅलो सर. काय नाव काय तुझं? देवांश जहागीरदार. या आधी कुठे काम केलंय का? केलंय ना सर, केलंय. इथे दुटी करायची आणि जी काही मोठी माणसं येतील ना त्यांना सॅल्यूट ठोकायचं. येस सर. गुड. सई, तुम्ही रडू नका ना. तुम्ही रडताय का? सी, मला तुम्हाला खरंच हर्ट करायचं नव्हतं. माझं इंटेन्शन अजिबात असं नव्हतं आणि म्हणूनच तर इतके दिवस मी पण काही मला दुखवायचं नव्हतं म्हणताय, पण तुम्हाला एवढे दिवस भोगावं लागलं त्याचं काय? आणि हे सगळं कोणामुळे? तर माझ्यामुळे, माझ्या चुकांमुळे. नाही सई. हो देवांश, माझ्यामुळेच तर घडतंय ना हे सगळं. माझ्यामुळे तुमच्या आयुष्याची धूळधाण झालीये. काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलतेय मी. तुमच्या आयुष्यात आल्यापासून ना खूप काही भोगावं लागलंय तुम्हाला. माझ्यामुळे घर तुटलं, तुम्हाला कंपनी सोडावी लागली, माझ्यामुळे तुम्हाला इतका अपमान सहन करावा लागतोय. किती वाईट आहे.